आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे आहेत. सर, काय सांगाल? उद्या निर्णायक निकाल काही तासच बाकी. अ, बहुप्रतीक्षित असं नगरपालिकेचे निकाल अ, उद्या अपेक्षित आहेत. अ, रायगड जिल्ह्यातील जवळपास 10 नगरपालिकेच्या निवडणुकाचे रिझल्ट उद्या येतील आणि मला विश्वास आहे की ज्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये उतरला, याला चांगल्या प्रकारचं प्रतिसाद हे मतदार बंधू भगिनी त्यांनी दिलेला आहे आणि उद्याच्या निकालांती तो आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत सर, निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आपले नेते अजितदादा पवार यांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की आता कुठेतरी वाद मिटला पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांची टीका पाहायला मिळाली की आम्ही असा बॉम्ब फोडू की तटकरे कुटुंब या रोहातनंच हद्दपार होईल, अशी टीका त्यांनी केलेली आहे. महेंद्र दळवी काय बोलतात यांच्या टीकेकडे फार काय मी लक्ष देऊ इच्छित नाही. उद्या निकाल लागल्यानंतर कोण कुठे राहतंय ही जनता त्या ठिकाणी निकालांती दाखवून देईल. त्यामुळे थोडे अवधी आपण थोडं थांबू. आत्ता आज 12:30 वाजलेत 20 तारखेचे. उद्या 12:30 वाजता आपण भेटू, तेव्हा त्याचं उत्तर निवडणुकीच्या अंती मिळालेलं असेल. मूळ प्रश्न सर इथे या ठिकाणी उपस्थित होतो की आपले नेते मध्यस्थी करतायत, वरिष्ठ पातळीवर त्यांचे नेते मध्यस्थी करतायत, तरी देखील हे वाद हा मिटत का नाही आहे? नाही, त्याच्यामध्ये खरं पाहायला गेलं तर मान्य अजितदादांनी मध्यंतरी उदय सामंत साहेब आणि भरत शेठ काहीतरी नागपूरला दादांना भेटले आणि त्यावेळेस काही अनौपचारिक चर्चा तिथे झाली. त्यानंतर आदिताई असेल, तटकरे साहेब असतील, यांचीसुद्धा त्यांची चर्चा दादांच्या समावेश झाली आणि एकंदरीतच रायगडच्या विकासाच्या दृष्टीने असेल किंवा बाकी सगळ्या एकंदरीत दृष्टीने असेल की आपण सगळ्यांनी एकोप्याने राहिला पाहिजे, असंच त्यांचा वडिलकीचा सल्ला होता. त्याच्यात आम्ही त्या ठिकाणी त्या ह्याच्यानंतर कुठेही आमच्याकडनं कुठलीही कृती तशा प्रकारची झालेली नाही. कारण नसताना मध्यंतरच्या कालखंडामध्ये जे काही वेगळे वेगळे कॅश बॉम्ब, ह्याव बॉम्ब, त्याव बॉम्ब, जे काय अधिवेशनाच्या काळात त्या ठिकाणी जो काही प्रकार झाला त्याची दुरान्वय आमचा कोणाचाही संबंध नव्हता. कारण नसताना उठसूट तटकरे साहेबांवरच आणि तटकरे कुटुंबियांवरच त्या ठिकाणी लक्ष केलं जात होतं. दुर्दैवी ती गोष्ट आहे. खरं तर ज्यांनी केलं त्यांनी ते विचारण्यापेक्षा थेटपणाने उलट आमच्यावरच कारण नसताना ते आरोप करत राहिले. ठीक आहे, मानसिकता असते काही जणांची, त्याला काय आपण करू शकत नाही. पण आम्ही रायगडच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही एकत्रित त्या निवडणुकीला सामोरं गेलो. शिवसेनेसोबत सुद्धा काही ठिकाणी करण्याचा आमचा जरूर त्या ठिकाणी मानस होता, पण आदेश त्यांचे काय वेगवेगळे असल्यामुळे होऊ शकले जरी नसेल तर भविष्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघू काय करता येईल ते. पुन्हा एकदा अमित शहा यांची तटकरे साहेबांनी भेट घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे की तटकरे साहेब भाजपमध्ये जाणार. याकडे आपण कसं पाहताय? तटकरे साहेब अधिवेशनाच्या दरम्यान नेहमीच रायगडचे वेगवेगळे प्रश्न घेऊन माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना असेल, आदरणीय अमित भाईंना असतील, त्याचबरोबर राजनाथ सिंग साहेबांना असतील, किरण रिजिजू साहेबांना असतील, इतरसुद्धा मंत्री महोदयांना असतील, नितीन गडकरी साहेबांना सुद्धा मध्यंतरी साहेब काही प्रश्नांना संबंधित भेटले. पण विकासासाठी किंवा काही प्रश्नांसाठी जर भेटले असतील तिथे त्या बाबतीत चर्चा झाली असेल तर लगेच त्याला वेगळा अर्थ राजकीय कोणी त्याच्यात घेण्याचं काही कारण नाही. सत्याग्रहाला महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याकरता मान्य तटकरे साहेबांनी अमित भाईंची भेट घेतली आणि त्याकरता तिथलं सुशोभीकरण असेल किंवा तिथला जो काय आराखडा सर्वांनी मिळून बनवला, म्हणजे तटकरे साहेबांचे जो कल्पनेत आहेत, बाबासाहेबांवरती प्रेम करणारे अनुयायी आहेत, त्यांच्या जे स्वप्नातलं आहे तो आराखडा प्रत्यक्षात उतरवण्याकरता केंद्र सरकारची, राज्य सरकारची मदत त्या ठिकाणी व्हावी, निधी उपलब्ध व्हावा, याकरता भेट साहेबांनी घेतलेली होती. प्रत्येक गोष्ट ही काय राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकीय अपेक्षेनेच घेतली जाते असं मानण्याचं काही कारण नाही. एकंदरीत भाजप तुम्हाला पुढच्या निवडणुकीसाठी आमदारकीचा पाठिंबा देणार आहे अशा देखील चर्चा आहेत. मागून कुठून तरी छुपा भाजपचा आपण पाठिंबा घेत आहे. एकंदरीत काय? नाही, तसं काही मानण्याचं कारण नाही. आता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदित्यदादांच्या, तटकरे साहेबांच्या, प्रफुल्लभाईंच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये आता सामील होऊन जवळपास 3-3.5 वर्ष 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी झाली. गेलं आत्ताच मंत्रिमंडळ स्थापन होऊन वर्ष पूर्ती त्याला त्या ठिकाणी झाली. त्यामुळे केंद्रामध्ये, राज्यामध्ये एकत्रितरित्या महायुती म्हणून आम्ही जेव्हा सामील आहोत, अशा वेळेस माझी नेहमीच भूमिका राहिली की ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभेला, विधानसभेला, नेत्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितरित्या कामाला त्या ठिकाणी महायुती म्हणून जेव्हा कार्यकर्ते लागले, अशा वेळेस कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच नेत्यांचं कल त्या ठिकाणी असावं अशी माझी मागणी सातत्यपूर्ण त्या ठिकाणी राहिली आहे. त्याच्यामुळे माझ्या निवडणुकीचा विषय कुठे येतच नाही. तो जेव्हा कधी येईल तेव्हा पक्ष निर्णय त्या संदर्भातला घेईल. राहायचं नाही राहायचं हा शेवटी सर्वस्वीपणाचा अधिकार हा पक्ष नेतृत्वाला आहे, महायुतीच्या नेत्यांना आहे. धन्यवाद सर. हे होते माजी आमदार अनिकेत तटकरे. राज वैशंपायन, TVN मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.